हॅलो, नमस्ते, नमस्कार. कशा आहेत सगळे? मी तर बरी आहे. काल सिक्रेट सेंटा होता आणि मी टिफिन घेऊन गेली होती. तर टिफिनमध्ये मला भाकऱ्या दिले होते मम्मीने आणि मी ते काहीच खाल्ले नाही भाकरी. मी आता त्याचे भाकरीचा भुगा बनवते. तर चला तुम्हाला पण दाखवते मी कसं बनवते ते. हे हाय कालच्या भाकऱ्या एवढेच आहेत. तर प्रियंका आणि मी मम्मीने सकाळी भाकरी खाली वाटतं ह्याच्यामधली. तर मी आता ह्याचा भुगा बनवते. कारण की मम्मी पहिलीच बोलली होती की बाहेर तुम्ही खाणार आहे, मला माहिती आहे. पण तरी पण आम्ही घेऊन आलो परत भाकऱ्या. तर मी आता ह्याचा भुगा बनवते. मी भाकरीचा भुगा केलाय. तर मला लागतोय कांदा, कोथिंबीर, मोहरी, जिरी. चला मग करूया आपण. ग्राउंडवरती मी हे आणलं होतं फूड चॉपर म्हणून. तर बघूया हे वर्क करते का नाही. तर मी एक कांदा घेतलाय. त्याने म्हटले होते की पूर्ण अख्खा एक कांदा घ्या आणि त्याच्यावरती हे ठेवा आणि फक्त तुम्हाला असं प्रेस करायचं. तर मी प्रेस करून बघते. थोडंसं जोर लागतो इथे. आणि थोडं फिरवायचं. बघूया असं हे काहीच होत नाहीये. कांदा वरती अटकला आहे आणि काय होत नाहीये. थोडं पण फरक पडला नाहीये. तरी मी एकदा परत ट्राय करते. मला जमत नाहीये म्हणून मी तुम्हाला परत दाखवते की चॉप होतोय का नाही. शकता ही मशीन एकदम युजलेस आहे. कारण की काहीच कांदा कट नाही होते माझा. तुम्ही बघू शकता. हे बघा काहीच कट नाही झालाय. दिस इज द युजलेस मशीन. कधी परचेस नका करू. ते दाखवतात एक आणि भलतंच निघतं. हे मी बघितलं होतं. त्यांनी खूप मस्त मस्त कट करून दाखवलं मला. पण माझ्या टायमिंगला काहीच होत नाहीये. युजलेस. इट्स अ फूड चॉपर फ्रॉम हॅड प्रोडक्ट. बघू शकता तुम्ही. 3rd क्लास आहे हे. बिलकुल चांगलं नाहीये. हे घेतलं मी कोथिंबीर, कांदा, थोडंसं लसूण आणि मिरची. तर गरम व्हायला तेल लावलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे मोहरी, जिरे, कढीपत्ता. चॉप केला आहे कढीपत्ता पण. कारण की कढीपत्ता पण आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतो. मी त्याला पण कट करून मला ते पण खायचं. त्यासाठी मी त्याला छोटे छोटे ह्याच्यामध्ये चॉप केला आहे. आणि कांदा टाकून मस्त फ्राय करायचा आपला. जोपर्यंत आपल्याला असं ब्राउनिश एकदम असं दिसत नाही तोपर्यंत मी त्याला फ्राय केला आहे. तर आपण आता एक साईडला थोडीशी मिरची आणि जे आपलं गार्लिक घेतलं होतं ते सगळं एकदम असं मिक्स करून ते पण थोडंसं असं आपण फ्राय करूया मस्तपैकी. आता मिक्स करून झालंय. तर सगळं आपण मिक्स करून टाकूया. तर तुम्ही असं बघू शकता की किती ब्राउनिश झालंय. ते सगळं एकदम ब्राउनिश केलंय. भाकरीचा भुगा रेडी आहे आणि मी आता सर्व करते स्वतःसाठी बनवलेला हा भाकरीचा भुगा. कसं वाटतोय? भुगा रेडी आहे आणि खूपच चांगला लागतोय. तर तुमच्या पण घरी जर भाकरी वाचलेल्या असेल तर तुम्ही पण घरी बनवू शकता.